नमस्कार. मी डॉक्टर मनीषा अत्रे ममळे, होमिओपॅथिक स्पेशलिस्ट. म्हणतात ना, नेहमीची येतो पावसाळा, त्याचप्रमाणे यावर्षीही सर्वत्र आता पाऊस सुरू झालेला आहे आणि हवामानातील बदलांमुळे सर्वत्र साथीचे आजार पसरत आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या आजारांमुळे आरोग्याची खूपच हानी होते. तसेच पचनसंस्थेचे आजार जसे की टायफॉइड, कावीळ याचे प्रमाणही हळूहळू वाढत असते. त्याप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप, फ्लू हे तर पावसाळ्यातील खास पाहुणेच आहे. जर आपण सर्वांनी काळजी घेतली तर या सर्व आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. मुख्यतः आपल्याला डासांपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी आपण ओडोमॉस म्हणजेच मॉस्किटो रिपेलंटचा वापर केला पाहिजे किंवा शक्य असल्यास सरळ मच्छरदाणीमध्ये झोपणे योग्य असते. बाहेरचे खाणे टाळायला पाहिजे, कारण बाहेरच्या खाण्यामधून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. भिजणे, अति गार ठिकाणी राहणे, ओल असलेल्या ठिकाणी राहणे यासारख्या गोष्टी टाळायला हव्या. आरोग्य नीट राहावे यासाठी आपण काय करायला हवे, तर आपण नेहमी उबदार राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर चुकून आपण भिजलोच तर स्वतःला पटकन कोरडे केले पाहिजे आणि ताजे घरचे हलके अन्न खाल्ले पाहिजे. नियमित थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत, जेणेकरून आपली इम्युनिटी चांगली राहील. ओवा, बडीशेप, हिंग, आवळा यासारख्या गोष्टी ज्या की घरी सहज उपलब्ध असतात आणि आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात, त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. दूध हळद पिणे, सूप पिणे, सार यासारख्या गोष्टींचाही आपण वापर करू शकतो. शिवाय जर आपल्याला घसा खवखवत असेल, दुखत असेल, सर्दी, ताप यासारखी लक्षणं वाटत असतील तर पटकन वाफ घेतल्यास हे आजार तिथेच थांबतात आणि पुढचा त्रास वाचू शकतो. सुरक्षित रहा, स्वस्थ रहा, हा संदेश पावसाळ्यासाठी देत आहे. धन्यवाद.